हाय फ्रेंड्स, कसे आहात तुम्ही सगळे? आशा व्यक्त करते स्वस्त असाल, मस्त असाल, स्वामींच्या सेवेमध्ये रममाण असाल। आज ना मी तुमच्यासाठी एक खास असं काहीतरी टिप्स घेऊन आलेली आहे ज्या तुमच्या आयुष्यात तुम्हाला दैनंदिन आयुष्यात उपयोगी पडतील। तुम्ही दुःखी होणार नाही, नाराज होणार नाही आणि तुम्ही स्वतःमध्ये असे व्यस्त राहाल। त्याआधी सगळ्यात आधी माझं कर्तव्य आहे की तुम्हाला तेलाविषयी माहिती देणं। खूप म्हणजे खूप मला प्रचंड रिस्पॉन्स आल्यामुळं खूप ऑर्डर पोचलेल्या आहेत। म्हणजे जवळजवळ आपल्या 200 ऑर्डर पूर्ण झालेल्या आहेत। 200 जणांपर्यंत तेल पोचलेलं आहे। पण काही ताई मैत्रिणी माझ्यावर नाराज होत आहेत। कृपया ताईंनो नाराज होऊ नका। पहिल्या बॉटलला जरी तुम्हाला उशीर झाला तरी दुसरी ऑर्डर जी तुमची असेल ती तुम्हाला अवघ्या 4 दिवसात मिळेल, ही मी तुम्हाला शब्द देते। आता माझी ही पहिली वेळ आहे आणि मी अपेक्षित काय धरलं होतं, मला 30 40 50 बॉटलचे ऑर्डर येतील आणि त्या प्रमाणात मी तेल तयार करत गेले। पण ऑर्डर इतक्या वाढत गेल्या की आता ताई काही एक 3-4 ताई नाराज झालेल्या आहेत। कृपया ताईंनो मी हात जोडून विनंती करते, नाराज होऊ नका। 4-8 दिवस उशीर ही गोष्ट अशी नाहीये की याशिवाय तुम्ही राहू शकत नाही। तुम्ही 1-2 दिवस अजून वेट, 1-2 दिवस नाही, तुम्हाला खरी गोष्ट सांगते की आता परत बॉक्स संपलेले आहेत। 4 तारखेला बॉक्स, त्याच्या ज्या पॅकेजेस असतात त्या स्टिकर तयार करायला टाकलेले आहेत त्या येणार आहेत। तेल माझं आज रेडी आहे, मात्र त्याला 21 म्हणजे साधारण 21 तास तरी उन्हात ठेवावं लागतं। ते पूर्ण झालं की 4 तारखेला तुमच्या बॅग आणि बॉक्स आले की 5 तारखेला तुमचे कुरिअर मी रिसीव करीन। साधारण 7 ते 8 तारखेपर्यंत आहेत त्या सगळ्या ऑर्डर तुमच्या क्लिअर होणार आहेत। तुम्ही कृपया माझ्यावर थोडासा विश्वास ठेवा, नाराज होऊ नका। खूप जणांनी मला खूप जास्त समजावून घेतलं आहे, त्याबद्दल मी तुमची खूप आभारी आहे। असेच प्रेम राहू दे। ज्यांनी तेल वापरले आहे त्यांनी कृपया कमेंट बॉक्समध्ये सांगा की तुम्हाला माझे तेल कसे वाटले। रिझल्ट असं नाही की तुम्हाला पहिल्याच महिन्यात येतील, दुसऱ्या महिन्यात, तिसऱ्या महिन्यात अवश्य आणि चांगलेच रिझल्ट तुम्हाला त्या तेलाचे येतील। त्यासाठी मी तेवढा स्टडी केलेला आहे, तेवढे कष्ट घेतलेले आहेत। त्यामुळे तुम्ही ज्या काही ऑर्डर आता शिल्लक आहेत, ज्यांना मी अजून रिप्लाय दिलेले नाहीत, रिप्लाय यासाठी दिलेले नाही आहेत की ऑर्डर तयार झाल्याशिवाय तुम्हाला रिप्लाय देण्यात अर्थ नाही। एकदा रिप्लाय दिला की तुमची सुरुवात होते की का नाही आलं, म्हणून रिप्लाय नाही आले त्यांनीही थोडं थांबा, सगळ्यांपर्यंत तेल पोचेल। आपली ताई एकटी मेहनत घेते ह्याच्यावर, मला ह्याच्यात कोणाचीही कुठलीही मदत नाहीये। मी एकटी तेल बनवतेय, एकटी पॅकिंग करतेय, एकटी पार्सल करतेय, सगळं काम मी एकटी करत आहे आणि कुरिअर सुद्धा मी स्वतः पोचवत आहे। त्यामुळे मला थोडंसं समजून घ्याल ही अपेक्षा करते। आपल्याकडे माणूसबळ नाहीये किंवा आपण याच्यासाठी कुठले स्टाफ ठेवलेला नाहीये, त्यामुळे मी एकटी बनवत आहे। त्यामुळे माझ्या मैत्रिणी मला समजून घेतील ही नक्कीच अपेक्षा व्यक्त करते। ज्यांना श्रीयंत्र कुबेरयंत्र पाहिजे आहे त्यांनी सुद्धा मी खाली दिलेल्या नंबरवर कमेंट करून ठेवा। जेव्हा रिप्लाय येईल त्यानंतर 4 ते 5 दिवसात तुमच्याकडे वस्तू नक्की पोचतील। तुम्हाला श्रीयंत्र हवे आहे, कुबेरयंत्र हवे आहे, मेरुयंत्र हवे आहे, रुद्रयंत्र हवे आहे, स्वामींची मूर्ती हवी आहे, कमळगट्ट्याची माळा हवी आहे, अशा अनेक वस्तू आपल्याकडे आहेत। तुम्ही फक्त ऑर्डर करून ठेवा। तुमची ऑर्डर तुम्हाला जेव्हा मी रिप्लाय देईन त्यानंतर तुम्हाला 8 दिवसाच्या आत घरपोच ऑर्डर मिळेल। खूप लांब असेल, खूप जड असेल तर कुरिअर चार्जेस होतील। बाकीच्यांना कुरिअर चार्जेस सुद्धा मी घेत नाहीये, मी सगळ्यांना कुरिअर फ्री देत आहे। आता आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासाठी काय घेऊन आले आहे, आनंदाचे काही क्षण। बघा, आयुष्यात प्रत्येकाच्या दुःख खूप असतात। आता मी तर माझ्या आयुष्यातलं सांगते, आता 35-40 वर्ष होत आली की मी आयुष्यामध्ये, आता लहानपण हे प्रत्येकाचं चांगलं जातं, असं नाही की गरिबीत गेलं कसं गेलं तरी लहानपण हे आपलं चांगलंच जातं, कारण आपण आपल्या आईवडिलांपाशी असतो। मात्र जेव्हा आपण वयामध्ये येतो त्यानंतर आपल्यावर सुरू होतात त्या जबाबदाऱ्या। एकदा मुलगी वयात आली की ओढणी नीट घे, चांगलं व्यवस्थित कपडे घाल, नीट चालत जा, लवकर घरी येत जा, असे तिच्यावर नियम लादले जातात। का तर आईवडिलांना तिची काळजी असते। काही मुली याचा चांगला अर्थ घेतात, काही मुली पालकांवर नाराज होतात। पण मुलींनो, तुमच्यासाठीच आईवडील सांगतात आपल्या मुलीचं चांगलं व्हावं, आपल्या मुलीकडे कुणी बोट दाखवू नये, हेच त्यांच्या अपेक्षा असतात। मात्र सगळी बंधनं मुलींनाच का, हा प्रश्न मुलींना पडतो, हा साहजिक आहे। तुम्ही स्वतःवरच अशी काही गोष्टी लादून घ्या जेणेकरून तुम्हाला कुणी बंधन टाकणार नाही।
मुलगा असो किंवा मुलगी, प्रत्येकानं वेळेचं बंधन हे पाळलं पाहिजे. काही स्त्रिया अशा आहेत ज्या पती खूप त्रास देतो म्हणून नाराज आहेत. पतीचा त्रास नाही किंवा पती खूप चांगला आहे अशा अनेक भाग्यवान महिला देखील आहेत आणि पतीचा खूप त्रास सोसावा लागतो अशा दुर्भाग्यवती महिला सुद्धा आहेत. मात्र कुठल्याही अवस्थेत तुम्ही खचून जाऊ नका. तुमचा पती जर तुम्हाला त्रास देत असेल तर तुम्ही अति प्रमाणात जर त्रास देत असेल तर तुम्हाला स्टँड हा घ्यावाच लागेल. तुम्हाला प्रत्युत्तर हे द्यावंच लागेल आणि तुम्हाला जिथं तुमची चूक नाही तिथं तुम्हाला कबुली न देता तुम्हाला त्याच्यावर मार्ग हा काढावाच लागेल. अशा बऱ्याच स्त्रिया आहेत ज्या विनाकारण म्हणजे स्वतः कमवत आहेत, स्वतःच्या पायावर स्वतः उभ्या आहेत, तरी फक्त मुलांसाठी म्हणून सगळं सहन करत आहेत. स्त्रियांनो, सहन करण्याला एक मर्यादा ठेवा. एक ठराविक मर्यादेची रेष ठेवा की या ठिकाणपर्यंत मी सहन करेन, त्याच्या पुढे गोष्टी गेल्या तर मी माझा स्टँड उचलेन. याचा अर्थ लगेचच घर सोडा हा मी तुम्हाला कधीही सल्ला देणार नाही. त्याच घरात राहून त्या गोष्टींना विरोध करून स्वतःच्या म्हणण्याप्रमाणे वागण्याचा प्रयत्न करा. जिथं पती चुकत असेल तिथं समजावण्याचा प्रयत्न करा. 2 वेळेस 3 वेळेस गोडीत सांगण्याचा प्रयत्न करा. त्याच्या पुढेही तुमच्या जर अंगलट येत असेल, खूप पत्नींवर संशय घेतला जातो, खूप पत्नींना दारू पिऊन मारहाण केली जाते, खूप पतींचे बाहेर काही असते त्यामुळं घरात पत्नीला त्रास दिला जातो, कित्येक पती कमवतात पण घरात पैसे देत नाहीत. या प्रत्येक गोष्टीवरचा लढा आपल्यालाच लढायचा आहे. आपल्याऐवजी येऊन कुणी हा दुसरा लढा लढणार आहे का? तर नाही. तुम्हाला कसं वागायचं, तुमचं स्वातंत्र्य किंवा तुमची स्वतःच्या हक्काच्या गोष्टी कशा मिळवायच्या इतकी ताकद तर प्रत्येक स्त्रीमध्ये आहे. वेळेला स्त्री ही दुर्गा बनू शकते, सगळं काही बनू शकते. तुम्ही एवढंच लक्षात घ्या की तुमच्या आयुष्यात जे नाहीये ते मिळवण्याची ताकद तुम्ही ठेवता. काहीही करून तुम्ही स्वतःच्या पायावर उभं राहा. स्वतःसाठी काहीतरी करा. असं काहीतरी करा जेणेकरून तुमच्या आयुष्यामध्ये दुःख राहणार नाही. दुःखापासून 4 हात लांब राहा. मेडिटेशन करा, फिरायला जा, आयुष्यामध्ये प्रगती करा, आयुष्यामध्ये स्वतःच्या म्हणण्यासारखं वागा, स्वतःला वेळ द्या, मुलांना वेळ द्या आणि इंडिपेंडंट व्हा. गाडी शिका, गाडीवरून तुम्ही 4 कामं करून या. अशा अनेक गोष्टी आहेत ज्या तुम्ही करू शकता. कित्येक लेडीजला बँकेचे व्यवहार माहिती नाहीये, ते शिकून घ्या. ऑनलाईन क्लासेस आहेत, हल्ली तर मोबाईलवर ओपन केलं की क्लासेस मिळतात. वेगवेगळ्या प्रकारचे क्लासेस करा, त्यातून तुमचं ज्ञान वाढवा. मेहंदीचे क्लास, पार्लरचे क्लास, अनेक क्लासेस करून तुम्ही तुमच्या पायावर घर बसल्या उभे राहू शकता. तुम्हाला आवड असेल एखाद्या गोष्टीची तुम्ही यूट्यूब चॅनल काढू शकता. खूप मार्ग आहेत, फक्त अवलंबायला शिका. मात्र कुणाचाही विनाकारण दिलेला त्रास सहन करायचा नाही म्हणजे नाही. आणि हेच आपल्या मुलांनाही शिकवायचं की अन्याय सहन करायचा नाही, अन्यायाला वाचाही फोडायची. श्री स्वामी समर्थ.